महाराष्ट्राच्या जेवणाची एक खासियत आहे. साधं घरगुती आणि तरीही चवीने एकदम भन्नाट असं जेवण. तर या जेवणामध्ये ना मी आज झणझणीत आणि चविष्ट असा ठेचा बनवलेला आहे. आज मी हे जो ठेचा बनवलेला आहे ना, हा घरच्या घरी हिरव्या मिरचीचा ठेचा, त्यात शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. आणि खरंच सांगते, एकदा का हा ताटात घेतला, भाकरीच्या सोबत हा ठेचा इतका फटाफट संपतो ना, की तुम्ही विचारही करू शकत नाही. आता या ठेचा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे. त्याच्यासोबतच मी हिरव्या मिरच्या देखील यात भाजत आहे. ठेचा म्हटलं की थोडी झणझणीतच मिरची असायला हवी, कारण ठेचा हा झणझणीतच छान लागतो. आता यात मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर, तीही यात थोडीशी आपण भाजून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर थोडेसे जिरे पण मी इथे भाजून घेतलेले आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे घालणार आहे लसूण. आता मी इथे लसूण सर्वात शेवटी का घातला आहे, कारण हा लसूण आहे ना थोडासा आपल्याला ब्राऊन कलरचा आहे ना, थोडा परतून घ्यायचा आहे. आणि ना मस्त छान थोडासा असा लालसर भाजला की तो आणखीनही छान लागतो. आता यात आपण यात जो लसूण घातला आहे, या लसणाचा सुगंध आला की समजा ठेचा हा खूपच भारी होणार. आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्रित करून कुटून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठेच्यामध्ये ना एक गोष्ट विसरलो आहे. ती काय, तर तुम्ही आता पुढे बघा. आता हे सर्व साहित्य आपण एकत्रित करून एका एका खलबत्त्यात काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता राहिलं काय होतं, तर राहिलं होतं मीठ. आणि आता हे सगळं साहित्य एकत्र कुटून घ्यायचं. थोडा भरडसर, थोडा खमंग आणि प्रत्येक घासामध्ये शेंगदाणा, मिरची आणि लसणाची चव जाणवली पाहिजे. कारण कुटताना तो जास्त बारीकही कुटायचा नाही किंवा जास्त जाडही कुटायचा नाही. आणि सगळ्यांनाच खरंच सांगते, हा हा ठेचा तुम्ही खरंच एकदा बनवून बघा. कारण स्वयंपाकघरात असणाऱ्या प्रत्येकाला कळतं की यार खरंच काय भारी ठेचा झालेला आहे. आणि बघता बघता आपला हा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे. आता ह्या ठेच्याला तुम्ही गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत नक्कीच ट्राय करा. आणि मला ही रेसिपी बनवायला तर खूप मजा आली. तुम्हीही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, पण ठेच्याचा तो अस्सल झणका मात्र नक्की ठेवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.